आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सरपंच बबलू तडवी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली। या ग्रामसभेत अवैध दारू विक्री आणि सट्टा पिढ्या जुगारांचा अड्डा बंद करण्यासाठी असंख्य महिला ग्रामस्थांनी मागणी केली। अवैध धंदे बंद न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। हॅलो शेठजी, नमस्कार। माझी विनंती आहे, तुम्हाला सांगतो मी, रस्त्यातली अडचण बंद करा आणि दारूचा धंदा गावातला बंद करा, ही माझी विनंती। रस्त्यात कोणाला अडचण आली, कोणाचा अपघात झाला तर मी जबाबदार राहणार नाही, म्हणजे सॉरी सांगू राहिलो। हा, ग्रामपंचायत जबाबदार, सुनील निकम जबाबदार राहील, मी क्लिअर सांगतो। सुनील निकम जबाबदार राहील, ती रस्त्यात ती अडचण दूर करा आणि दारूचा धंदा बंद करा। दारू अविनाश कोळी आणि शांताराम निकम यांचा धंदा बंद पण करून द्या का नका। अजून आता धंदा चालू झाला आजपासून, सकाळपासून बस स्टँडवर। हा, कैलास चाळ्या कोळी आहे ना, त्यांचा धंदा चालू झाला बस स्टँडवर। बारको, हा बारको, हा बारको राजाराम पाटील, एक क्लिअर मी सांगतो, हे धंदे नाही बंद झाले, आम्हाला त्रास आहे इथं।